शेतकरी म्हणलं की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हणलं की तोटा, हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहे. आपण नेहमी वाचतो देशभरामध्ये शेतीमध्ये नुकसान झालं म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा आपण सातत्यानं वाचत आलेलो आहे. आणि म्हणून 17-18 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये एक विचार आला की कशासाठी हे शेतकरी आत्महत्या करतायत आणि मग त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ज्याचा उल्लेख महापौर निकम वहिनींनी केला की महाडिक परिवार सातत्यानं लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करत असतो. त्यातलाच एक भाग आम्ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी भीमा फेस्टिवल सारखे कार्यक्रम, दहीहंडी सारखे कार्यक्रम, झिम्मा फुगडी सारखे कार्यक्रम घेत असतो. मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात, स्पर्धा परीक्षा असतात. खेळाडूंच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जवळजवळ 20 प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेत असतो. तसंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्याची सुरुवात झाली. आता कृषी क्षेत्राचं वैभव जर आपल्याकडे बघायचं झालं तर आपला हा शेतकरी खूप कष्टकरी आहे. परंतु सातत्यानं हा शेतकरी वेगवेगळ्या संकटांना सामोरं जात आहे. कारण शेती हा व्यवसायच असा आहे जो संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी जास्ती दर, कधी कमी दर, मालाला कमी भाव, अशा अनेक संकटामध्ये हा आपला शेतकरी भरडलेला दिसतो. आणि म्हणून ज्या नवीन संधी उपलब्ध आहेत, जे नवीन व्यासपीठ उपलब्ध आहे, जे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे, या सगळ्याची माहिती शेतकऱ्याला व्हावी यासाठी या प्रदर्शनाची सुरुवात आपण केलेली आहे. आज सुद्धा हे 18 वर्ष असलं तरी या प्रदर्शनामध्ये प्रत्येक वर्षामध्ये नवनवीन काय येतंय. मग तुमच्या शेतातून जास्त अधिकचं उत्पादन मिळवण्यासाठी चांगली बी बियाणं पाहिजेत, चांगली खतं पाहिजेत, तणनाशकं पाहिजेत, औषधं पाहिजेत, टॉनिक पाहिजेत, नवनवीन आलेली अवजारं, प्रत्येक वर्षी बाजारात नवीन अवजार येत असतात. हे सगळं आपल्याला एका छताखाली इथं पाहायला मिळतं. आणि मग नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, याचा उल्लेख कृष्णराजने केला की आता ड्रोन टेक्नॉलॉजी 2 वर्षापासून या कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीनं क्रांती व्हायला लागलेली आहे. आपल्याला आपल्या शेतामधून कमी खर्चामध्ये जास्ती उत्पन्न कसं मिळवायचं यासाठी हे सगळे प्रयोग आहेत. ड्रोन टेक्नॉलॉजी त्याचाच एक भाग आहे. आणि आता गेल्या वर्षभरामध्ये आपण बघितलं तर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शेतकरी आपल्या शेतामध्ये मॅन पॉवर कमी, खर्च कमी आणि उत्पादन जास्त कसं घेईल. कारण क्षेत्र तेवढंच आहे, क्षेत्र काय वाढणार नाही. एखाद्या शेतकरी असेल 10-20 वर्षापूर्वी त्याची 5 एकर जमीन असेल तर 2 मुलं झाली, त्यांची पुन्हा 2.5 एकराची वाटणी झाली, त्यांना 2 मुलं झाली, ती 1.25 एकराची वाटणी झाली. जमीन वाढलेली नाही आहे, जमीन तेवढीच आहे, क्षेत्र तेवढंच आहे. परंतु उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी काही प्रयोग केले पाहिजेत, यासाठी आमचा हा प्रयत्न असतो. प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. 15-20 करोड रुपयाची उलाढाल 4 दिवसामध्ये इथं होते. 4 ते 5 लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात, त्याचा लाभ घेतात. रोज दुपारी इथं वेगवेगळे तज्ज्ञ प्रशिक्षक, तज्ज्ञ तंत्रज्ञ इथं आणून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयावर आपण मार्गदर्शन करतो. शेकडो शेतकरी त्याचा लाभ घेतात. हजारो लाखो शेतकरी घर बसल्या, कारण हे सगळं युट्यूबवर लाईव्ह असतंय, फेसबुकवर लाईव्ह असतंय, बी चॅनलवर लाईव्ह असतंय. या सगळ्या माध्यमातून राज्यभरामध्ये सगळे शेतकरी या दुपारच्या सत्राचा सुद्धा लाभ घेतात. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असणारं भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक यांच्या संस्थेच्या वतीनं तब्बल 200 महिला बचत गटांना इथं मोफत विना मोबदला स्टॉल्स दिले जातात. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू त्यांना बाजारपेठ, तुम्ही विचार करा, ज्यावेळी 4-5 लाख लोक येतात, काही ना काही खरेदी करून घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर एखादा पदार्थ, एखादी वस्तू त्यांना जर इथं आवडली तर त्याच्या रिपीट ऑर्डर्स या सातत्याने मिळतात. अशा पद्धतीनं महिलांना एक चांगलं व्यासपीठ सुद्धा इथं या माध्यमातून मिळतं. या प्रदर्शनामध्ये आणखीन एक महत्वाचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. आपल्या कामाला कुणीतरी पाठीवर कौतुकाची थाप दिली तर काम करण्याची हुरूप आणखीन येते, काम करण्याची ऊर्जा मिळते.
आणि अशा व्यक्तींच्याकडे बघून इतर शेतकरी तयार होत असतात. शेतकरी हा सातत्यानं काही ना काही प्रयोग करत असतो. शेतकरी हा सायंटिस्टच आहे, तो सातत्यानं काहीतरी प्रयोग करत असतो. आणि मग अशा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणं, त्यांनी काही नवीन त्या ठिकाणी अवलंबलेले पद्धती आहेत त्याची माहिती घेणं हे शेतकरी करत असतात. म्हणून प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कृषी भूषण, जिजामाता पुरस्कार, उत्कृष्ट तंत्र अशा 5 कॅटेगरीमध्ये शेतकऱ्यांना आणि शेतीमध्ये चांगलं काम करणाऱ्या काही व्यक्तींचा इथं आपण सन्मान करतो. ते सुद्धा लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आता त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं या कृषी प्रदर्शनाचं आकर्षण म्हणजे इथं राज्यभरातून येणारं पशुधन, राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीची जातीवंत जनावरं इथं निमंत्रित केली जातात. त्यांचं प्रदर्शन आणि त्यांची स्पर्धा हे एका ठिकाणी इथं होतं आणि त्यांना चांगली आकर्षक बक्षीस दिली जातात. कोल्हापूर खरं म्हणजे समृद्ध जिल्हा आहे, पशुधन मोठ्या प्रमाणात इथं आहे, दुग्ध व्यवसाय देशभरामध्ये आपला अग्रगण्य आहे. परंतु तरी सुद्धा इतर जिल्ह्यातील काही जनावरं अशी येतात, म्हणजे लातूर, तिकडे उस्मानाबाद, बीड अशा ठिकाणाहून जनावरं येतात. ते सुद्धा बघण्यासारखे असतात. त्यांची निगा कशी करायची, त्यांच्यासाठी आहार काय असला पाहिजे, अशा अनेक बाबी या प्रदर्शनामध्ये पाहिल्या. यावर्षी तर एक 5 फुटाचा सरडा, इग्वाना नाव आहे त्याचं, इम्पोर्टेड आहे. सरडा आपल्याला सगळ्यांना माहित आहे, शेतकऱ्यांना माहित आहे. आम्ही तर लहानपणी खिशात घेऊन सरडा फिरत होतो. खिशातनं काढायचं आणि कुणाच्या तर अंगावर टाकायचं. म्हणजे तो फ्रेंडली असतो, तो काही चावत नाही, लोकांना भीती वाटते त्याची. परंतु 5 फुटाचा सरडा कसला असतो हे बघायला मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. तर प्रत्येक वर्षी या भीमा प्रदर्शनाचं काहीतरी आकर्षण असतं. दरवर्षी एक रेडा आपण आणतो, पूर्वी एक वळू आणला होता. यावर्षी आता हा सरडा बघण्यासाठी मला वाटतं संबंध राज्यभरातून लोक येतील. त्याचबरोबर आपला दैनंदिन आहार हा बदलत चाललेला आहे, बिघडत चाललेला आहे. त्यामुळे आजाराचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि त्यासाठी मिलेट्सचं प्रमाण आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. मिलेट्सचं एक दालन इथं केलेलं आहे. त्याचबरोबर ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती, सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय उत्पादनं, त्याचा आहार, त्याचं उत्पादन आणि त्याचा विक्री व्यवसाय यासाठी म्हणजे सेंद्रिय शेती आणि मिलेट्स या दोन्हीचं यामध्ये समाविष्ट केलेलं या प्रदर्शनामध्ये, जेणेकरून त्याचा उत्पादकांना आणि आपण जे सर्वसामान्य लोक खातो, जे आहार घेतो त्याच्यासाठी सुद्धा फायदा व्हावा, त्यांचे आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून हे सगळं महत्वाचं आहे. असं एक परिपूर्ण प्रदर्शन. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 922000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.